मुंबईत पहिल्यांदाच आलात, दादर स्टेशनवरती उतरलात आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरती जायचं हे कळेना. अशा वेळी तुम्हाला रेल्वे इंडिकेटरपेक्षाही आधी एक माणूस भेटतो, जो हाताने दिशा दाखवतो आणि चेहऱ्यावर हसूही आणतो. हा आहे दादर स्टेशनचा चालता बोलता इंडिकेटर, म्हणजेच नरेंद्र पाटील. वरळीतल्या रहिवासी नरेंद्र पाटील आपल्या नोकरीवरती जाण्यापूर्वी दादर स्टेशनच्या पुलावरती उभं राहून प्रवाशांना योग्य प्लॅटफॉर्म आणि लोकलची माहिती देतात. मुलुंडमध्ये खासगी नोकरी करणारे नरेंद्र पाटील गेल्या 5 वर्षांपासून ही सेवा निस्वार्थपणे करतायत. दादर स्टेशनवरच्या पुलाच्या कामाच्या दरम्यान पश्चिम आणि मध्य रेल्वेचे इंडिकेटर नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच प्रवाशांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. 2022 फेब्रुवारीला हा ब्रिज तोडला आणि नवीन म्युन्सिपालिटीने ब्रिज बनवला. तेव्हा जुने ब्रिजचे जे पोस्टर होते प्लॅटफॉर्म नंबरचे, 1 नंबर बोरली स्लो गाडी, 2 नंबर चर्चगेट स्लो गाडी, 3 नंबर विरार फास्ट गाडी, हे बोर्ड काढले होते. पण जेव्हा नवीन बोर्ड लावायची वेळ आली तेव्हा लावले नाही. ते थोडे दिवस मी 8 दिवस सांगून प्रयत्न केला, पण ते लावले गेले नाही. त्याच्यामुळे मी स्वतः थांबायला लागलो आणि सांगायला लागलो जनतेला. एवढंच. बरं, तुम्ही राहायला कुठे आहेत? राहायला मी वरले कोळीवाड्यात आहे. वरळी गोळीवाडा. आणि रोज जॉबला जातात? मुलुंडला. मुलुंड रवी ट्रेडिंग कंपनीमध्ये मी जॉब करतो. प्रायव्हेट जॉब आहे, सिमेंटचं ऑफिस आहे. बरं. ते ड्युटी आहे 12ची आहे. त्याच्यामुळे रोज 9:30 ते 11:30 2 तास वेळ मिळतो. तो 2 तास इथे सेवा करतो. सकाळी इथे 9:30ला येतात. 9:30 9:30 ते 11:30 या सगळ्या लोकांना मदत करतात. हो, आणि मग इथून कामाला जातो.